मी महाराष्ट्र बोलतोय कार्यक्रमात आज आपण आढावा घेणार आहोत कन्नड विधानसभा मतदारसंघाचा। औरंगाबाद जिल्ह्यातल्या मोठ्या मतदारसंघांपैकी कन्नड हा एक मतदारसंघ आहे। आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे हा मतदारसंघ राज्यभरात चर्चेला आला। आमदार हर्षवर्धन जाधव मनसेतून शिवसेनेत दाखल झाले, त्यामुळे या मतदारसंघातली राजकीय गणितं पूर्णपणे बदललेली आहेत। कन्नड विधानसभा मतदारसंघ म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाची लढत। एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ कधी शिवसेनेच्या ताब्यात गेला तर कधी जनता पक्षाच्या। गेल्या वेळेस मात्र मनसेकडून निवडणूक लढवणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांना मतदारांनी निवडून आणलं। हर्षवर्धन जाधव यांचे वडील रायभान जाधव आणि मातोश्री तेजस्विनी जाधव या दोघांनीही या मतदारसंघातून आमदारकी भूषवली आहे। आता मात्र हर्षवर्धन जाधव शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत। 2,75,000 मतदार असलेल्या या मतदारसंघात 2009ची आकडेवारी पाहता हर्षवर्धन जाधव यांना 46,106 मतं पडली होती। राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार उदयसिंग राजपूत यांना 41,999 मतं पडली, तर काँग्रेसचे भरतसिंग राजपूत 24,569 मतांसह तिसऱ्या स्थानी राहिले होते। नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत कन्नड मतदारसंघानं मोदी लाटेत शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांना सर्वाधिक आघाडी दिली। याच मोदी लाटेचा फायदा शिवसेनेला याही निवडणुकीत होऊ शकतो। शिवसेनेत बंडखोरी करण्यासाठी सध्या तरी कोणी तयार नाही। तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या असंतुष्टांचा फायदा शिवसेनेला होऊ शकतो। त्यातच विकास कामं मोठ्या प्रमाणावर केल्यानं आमदार हर्षवर्धन जाधव यांनी विजयाचा दावा केलाय। राजकीय हवामान जर बघितलं तर येणारी सत्ता ही शिवसेना भाजपची सत्ता आहे, आणि म्हणून अशा स्थितीमध्ये पुन्हा तोच मुद्दा जर आपण थोडा पुढे घेतला की विकासाचा मुद्दा, किंवा ज्याला आपण म्हणतो की लोकप्रतिनिधींनी सर्वसामान्यांच्या उपयोगाला यावं, या दृष्टिकोनातला जो विषय आहे तो सत्ताधारी बाकांवरती बसून आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने हँडल करता येतो असं माझं मत आहे। विरोधी पक्षात बसून आपल्याला हँडल करता येते। म्हणून माझा आता दोनच मुद्दे प्राकर्षण आहेत की त्या ठिकाणी आत्तापर्यंत कोणत्या पक्षाने आपल्या मतदारसंघाला साथ जास्तीची मदतीची दिलेली आहे, आणि दुसरी गोष्ट भविष्यात कोणता पक्ष मतदारसंघाच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी ताकद देऊ शकतो, या दोन मुद्द्यांवरती मी इलेक्शनमध्ये प्रचार करेन असं मला वाटतं। यावेळेसही आघाडीकडून उदयसिंग राजपूत पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। मात्र आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसला सुटण्याची दाट शक्यता आहे। जागा राष्ट्रवादीला सुटली तर ठीक, नाहीतर पुन्हा बंडखोरी करून निवडणूक लढवण्यावर राजपूत ठाम आहेत। उदयसिंग राजपूत यांचा तालुक्यात मोठा जनसंपर्क आहे, त्यामुळे आमदार हर्षवर्धन जाधव यांना ते कडवी झुंज देऊ शकतात। उमेदवारी म्हणजे कसं की मी आतापर्यंत 2 वेळेस अपक्ष लढलो, आणि नंतर जिल्हा आता पूर्ण कन्नड मतदारसंघामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुठं असणार तर ती राष्ट्रवादी पार्टी कन्नड मतदारसंघात आहे। ते खूप प्रमाणात असं राष्ट्रवादी वाढल्यामुळं आम्हाला असं वाटतं की बा तिथं आपल्याला राष्ट्रवादीचं तिकीट मिळालं तर खूप आपण चांगल्या मताने निवडून येऊ शकतो तिथं। राजपूत आणि जाधव यांच्याबरोबरच माजी आमदार नामदेव पवार निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। त्यासाठी त्यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। 2004 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे नामदेव पवार यांनी काँग्रेसचे आमदार नितीन पाटील यांचा निसटता पराभव करत काँग्रेसचा हा बालेकिल्ला हस्तगत केला। त्यानंतर अद्यापपर्यंत काँग्रेसला हा मतदारसंघ घेता आलेला नाही। आता पुन्हा हा मतदारसंघ काबीज करण्यासाठी नामदेव पवार काँग्रेसकडून सज्ज झालेत। निश्चितपणाने मला जरी या ठिकाणी उमेदवारी मिळाली तर मी मागच्या पंचवार्षिकमध्ये म्हणजे जनतेच्या समोर दिसणारे जे कामं आहेत ते कामं मी केलेले आहेत या मतदारसंघामध्ये। उदाहरणं जर द्यायचं ठरलं तर या शहराकरता मी ग्रामीण रुग्णालय आणलेलं आहेत, 2 हॉस्टेल आणलेले आहेत, एक बॉईज हॉस्टेल, एक गर्ल हॉस्टेल, त्यानंतर तहसीलची बिल्डिंग जवळजवळ 1,30,00,000 रुपयाची तहसीलची बिल्डिंग आणलेली आहे। ही मतदारसंघामध्ये तसाही एक चांगल्या प्रकारचा संपर्क, लोकांशी चांगल्या प्रकारचे संबंध आणि मागील कालखंडामध्ये केलेलं विकासाचं काम, याच्यावरती निश्चितपणाने मतदार हे काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहतील याचा माझा ठाम विश्वास आहे।
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे निकटवर्तीय समजले जाणारे अनिल सोनवणे हेही काँग्रेसकडून उमेदवारीच्या शर्यतीत आहेत. गेल्या 10-15 वर्षापासून वंचित आहे. बाकीच्या तालुक्यांची तुलना जर केली तर आपला तालुका फार माग आहे. म्हणून ह्या तालुक्याचे विकास करण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी आपण कन्नड तालुक्यातून उमेदवारी मागितलेली आहे. आता परिस्थिती सुधारलेली आहे आणि आपण जे काम केलेलं आहे त्याच्या बळावर आपण काँग्रेस पक्षाकडं उमेदवारी मागितलेली आहे. उमेदवारी आपल्याला मिळण्याची म्हणजे पक्षश्रेष्ठीने आपल्याला तसं आश्वासन पण दिलेलं आहे की बा आम्ही तुमचा निश्चितपणे पहिला विचार तुमचा करू म्हणून. तर दुसरीकडे मनसेचे सुभाष पाटील यांनीही निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. आपल्याकडे विकासाची दृष्टी आणि ठोस मुद्दे असल्यामुळे आपण नक्की निवडून येऊ असा दावा पाटील यांनी केलाय. कन्नड मतदारसंघ निसर्गाने देणगी दिलेला मतदारसंघ आहेत. नेरनंतर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा अभयारण्याचा भाग असलेला पर्यटन स्थळाच्या दृष्टीने वाव असलेला तालुका आहे. आमच्याकडे एक पित्तळखोरा पुरातन लेणी आहे आणि गौताळा अभयारण्य मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मी पावलं उचलत आहे आणि या निवडणुकीमध्ये रिझल्ट काय लागेल काय नाही मला माहीत नाही, नीतीच्या मनात काय मला माहीत नाही, पण मला निश्चितपणाने कन्नड तालुक्यामध्ये औद्योगिक नगरी या दृष्टीने काम करता येईल का त्या दृष्टीने मी काम करणार आहे आणि हे मुद्दे घेऊन मी समोर जाणार आहे. मराठवाड्यातला एकमेव मनसे आमदार असलेल्या या मतदारसंघाला विशेष महत्त्व आहे. परंतु आता हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं कन्नड मतदारसंघाचे राजकीय रंग बदलण्याची शक्यता आहे. त्यातच आता आपण केलेल्या कर्तव्याच्या बळावर विविध पक्षांच्या नेत्यांनी राजकीय पटलावर आपली उमेदवारी सिद्ध केली आहे. युती आणि आघाडीकडून अनेक दिग्गज नेत्यांनी दंड थोपटलेत. त्यामुळे या मतदारसंघात झेंडा कुणाचा फडकणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. आपण आढावा घेतोय कन्नड मतदारसंघाचा आणि आपल्यासोबत आहेत सकाळ मराठवाडा आवृत्तीचे कार्यकारी संपादक संजय वरकड. सर, काय सांगाल, हर्षवर्धन जाधव हे शिवसेनेत दाखल झाले, ते शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत, अशा परिस्थितीत काय समीकरण असू शकतं? नाही, कन्नड विधानसभेच्या एकूण राजकीय इतिहासाचा आपण अभ्यास केला तर स्वर्गीय रायबान जाधव आमदार यांच्या घराण्याचं प्रचंड वर्चस्व या मतदारसंघावर आपल्याला दिसून येते. काँग्रेसमध्ये गेलेले आहेत, शिवसेनेचं कुठेतरी मतं त्यांच्याकडे खेचली जातील किंवा कशा प्रकारची या ठिकाणी स्पर्धा आहे? सध्याच्या वातावरणात जर आपण हे झालं म्हणजे नुकसान झालं का फायदा झाला असं जर पद्धतीने विचार केला तर हर्षवर्धन जाधव शिवसेनेत गेले हा शिवसेनेचा मोठा फायदा आहे. म्हणजे नामदेव पवार काँग्रेसमध्ये गेले यामुळे जेवढं नुकसान होणार होतं त्याच्यापेक्षा हर्षवर्धन जाधव शिवसेनेत आले हा एक मोठा फायदा त्यांना आहे. राजपूत जे 2 नंबरवर होते मागच्या वेळेस तर ते बंडखोरी करण्याची शक्यता आहे, तर अशा परिस्थितीत काय असू शकतं? आणि कन्नड विधानसभेमध्ये दरवेळेस बहुरंगी निवडणुका होतात ते आपण बघितलं आणि उदयसिंग राजपूत हे मागच्या 2 निवडणुकांपासून निवडणूक रिंगणात आहे आणि ते मोठं मतदान घेत आहेत. त्याच्यामुळे त्यांची बंडखोरी कसं काय म्हणता येईल? आपल्याला ते उमेदवार आहे हे गृहीत धरूनच शिवसेना काँग्रेस किंवा काँग्रेसच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार गेली तर ही तिरंगी लढत अशीच अपेक्षित आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचा उमेदवार 3ऱ्या क्रमांकावर राहतो की 2ऱ्या क्रमांकावर राहतो, कोणता उमेदवार दिला पाहिजे? उदयसिंग राजपूत हा तिथं तुल्यबळ उमेदवार म्हणून आपण त्यांना बघितलं पाहिजे. ते बंडखोर कुठल्या पक्षाचे म्हणायचे त्यांना तो पण प्रश्न आहे ना, तिथे कोणत्याच पक्षात नाही सध्या. नक्कीच एकूणच हर्षवर्धन जाधव यांना ही निवडणूक सोपी नाही असंच या विश्लेषणावरून वाटतंय. कॅमेरामन मोहम्मद इम्रानसह मिलिंद वानखेडे, साम TV, कन्नड.